भारतीय जनता पक्षाची ठरवलेली आणि अपेक्षित नेत्यांची कोर कमिटीची बैठक आज सुरू होते। माननीय प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आणि माननीय विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीसजी यांच्या नेतृत्वाखाली सर्व कोर कमिटीचे सदस्य आज अतिशय राज्यातील महत्त्वाच्या विषयांवर आणि संघटनेच्या अति महत्त्वाच्या बाबींवर आज जवळजवळ पूर्ण दिवस या ठिकाणी बैठक करून चर्चा करणार आहेत। महाराष्ट्रासमोर राज्यासमोर गंभीर प्रश्न वाचून उभे आहेत। सामान्य जनता कोरोनाच्या या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा त्यांचं सुरळीत आयुष्य सुरू करावं या चिंतेपोटी स्वतः कामाला लागते आणि त्यावेळेला राज्य सरकारच्या विविध यंत्रणा यांनी आमचा शेतकरी असेल, कारखानदार असेल, व्यावसायिक असेल, युवक असेल, महिला असेल, बारा बलुतेदार असतील, या सगळ्यांना उभारी देण्यासाठी उभं राहावं ही प्राथमिकता असताना सरकारमध्ये राज्यात बसलेली लोक यांची प्राथमिकता राज्याच्या प्रश्नांना नाही, शेतकऱ्याला कशी मदत करता येईल, आमच्या आदिवासी आश्रमशाळांना मदत कशी करता येईल, शहरांचा विकास कसा करता येईल, बारा बलुतेदारांना रोजगार कसा देता येईल, कोरोनामध्ये दुर्दैवाने जे मृत्युमुखी पडले त्यांच्या परिवाराने जे एक्स ग्रॅशियासाठी अर्ज केले त्यांना मदत कशी मिळेल, या सगळ्या प्रश्नांवर कानाडोळा किंवा बंद डोळे या सरकारचे आहेत। आणि केवळ एकाच गोष्टीवर हे महाराष्ट्र विकास आघाडीचं सरकार काम करते, ते म्हणजे भ्रष्टाचार, गुन्हेगारी, आतंकवाद याच्या समर्थनार्थ पूर्ण वेळ त्या ठिकाणी काम करत आहे। आणि म्हणून या सरकारचं वर्णन भ्रष्टाचाराचा महामेरू अशा स्वरूपाचं करावं लागेल, इतकी दुर्दैवी परिस्थिती महाराष्ट्रात सरकारची आहे। भारतीय जनता पार्टीने ठरवलंय, माननीय मोदीजींच्या नेतृत्वात 2014 पासून आम्ही जनतेला वचन दिलंय, ना खाऊंगा ना खाने दूंगा। 14 पासून टप्प्याटप्प्याने कायद्यातले बदल, काळ्या पैशावर मात करण्याच्या योजना, या सगळ्यातल्या पळवाटा बंद करण्याच्या कायद्यातले संपूर्ण परिपूर्णता, या टप्प्याटप्प्याने आता प्रत्यक्षात कारवाई, आणि या कारवाईमुळे अस्वस्थता त्यांची वाढली आहे। आणि म्हणून एका वाक्यात सांगायचं झालं तर आज देश आणि महाराष्ट्र अशा वळणावर उभा आहे की ज्यामध्ये लोकशाही विरुद्ध घराणेशाही, मी पुन्हा रिपीट करतो, लोकशाही विरुद्ध घराणेशाही या संघर्षाला सुरुवात होऊन आता त्याचं टोक गाठलं जाणार आहे। जनतेला भ्रष्ट व्यवस्था नको आहे। भ्रष्ट व्यवस्था का किला ध्वस्त हो, नैतिकता का पथ प्रशस्त हो, दुर्जन को शासन का भय हो, सज्जन का जीवन निर्भय हो, व्यक्ति व्यक्ति ये कहे गर्व से मुझ में मेरा धर्म बचा है। या लढाईची सुरुवात झाली आहे आणि या लढाईमध्ये जनता यशस्वी होईल, गरीब माणूस जिंकेल, भ्रष्ट व्यवस्था पराजित होतील, आतंकवाद पराजित होईल,
सामान्य महाराष्ट्रातील जनतेच्या मनातलं राम राज्य येण्याची मुहूर्तमेढ सुरू झाली आहे आणि या पद्धतीने भारतीय जनता पक्ष येणाऱ्या काळामध्ये आपले कार्यक्रम, गतिविधी, आंदोलन आणि रचना या कोर कमिटीमध्ये करणार आहे। यंत्रणा आपलं काम करतायत, यंत्रणा ज्या काम करतायत त्या निष्पक्ष असतात आहेत। यंत्रणा त्या चौकशीमध्ये काय येईल हे समोर आणतील आणि त्यानंतर भाष्य करणं सोयीचं आहे। पदावर बसलेल्या लोकांनी कायदे, कानून, प्रथा, परंपरा, यंत्रणांची नियमावली पाळणं आवश्यक आहे। पदावर बसलेल्या व्यक्ती जर अशा पद्धतीने वागू लागल्या तर राज्यामध्ये अराजकता निर्माण करण्यासाठीचा त्यांचा तो प्रयत्न आहे असाच समज होईल। अशा गोष्टींपासून पदावर बसलेल्या व्यक्तींनी स्वतःला वाचवलं पाहिजे अशी आमची अपेक्षा आहे। स्वतःवर असलेल्या कारवाई आणि आरोपांचं उत्तर देता येत नसेल तर त्याला लॉजिकल, कायदेशीर उत्तर देण्याऐवजी राजकीय एखादं वक्तव्य करून त्यामागे लपणं म्हणजे हे वाक्य आहे। आणि खरंच जर सूडबुद्धीची चिंता असेल तर न्यायालय उघडी आहेत। न्यायालयाने आजपर्यंत निष्पक्ष भूमिका घेऊन याच राज्यातील काही नेत्यांना जे संरक्षण हवंय ते दिलंय आणि म्हणून न्यायालयासमोर सुद्धा आम्ही जाऊ शकणार नाही कारण आम्हाला मांडण्यासारखं काही नाही। मग जनतेला भ्रमिष्ट करण्याचा प्रयत्न करावा, हा प्रयत्न म्हणजे ही वाक्य आहे। सूडबुद्धी कशाला म्हणतात हे जर राज्यातील जनतेला माहिती हवं असेल तर ते शिवसेनेने, राष्ट्रवादीने दाखवलंय। केंद्रीय मंत्री प्रेस कॉन्फरन्स मध्ये एक वाक्य बोलला तर तो केंद्रीय मंत्री असला तरी राज्यातलं पोलीस त्यांना मुसक्या मारून अटक करण्याचा प्रयत्न करते। सूडबुद्धी याला म्हणतात। वर्तमानपत्रांच्या निष्पक्षतेला प्रश्न कोणीच लावला नाही, पण एक संपादक राज्य सरकारवर टीका करतात, त्यांना घरात घुसून आतंकवाद्याप्रमाणे अटक केली जाते। हे शिवसेनेच्या राज्यात दाखवलंय, याला सूडबुद्धी म्हणतात। एखादा नेव्हीचा माजी अधिकारी एखादा व्हॉट्सअप सर्क्युलेट करतो म्हणून त्याच्या घरात घुसून त्याचा डोळा फोडला जातो। सूडबुद्धीचं वागणं याला म्हणतात, हे शिवसेनेने दाखवलंय। एक पत्रकार करोनाच्या काळामध्ये ज्या वेळेला लोकांना घराबाहेर पडण्याच्या मर्यादा होत्या त्यावेळेला आरोपींना खुली सूट कशी मिळाली याची बातमी करतो तर काहीशे किलोमीटर घरात जाऊन त्याच्या मुसक्या बांधून त्याला अटक केली जाते। सूडबुद्धी याला म्हणतात। किरीट सोमय्या पोलीस स्टेशनमध्ये कंप्लेंट द्यायला जातील तर त्यांना अटक केली जाते। सूडबुद्धी याला म्हणतात। राज्यातले मंत्री इन्व्हेस्टिगेटिंग ऑफिसरवर आरोप सार्वजनिकरित्या चालू केसमध्ये करतात आणि त्या अधिकाऱ्यांवर केसेस टाकतात। सूडबुद्धी याला म्हणतात। आणि त्यामुळे हे वाक्य वापरण्याने अपने गिरेबान में झाकिये, सच सामने आएगा, एवढंच मी त्यांना सांगू इच्छितो। मला असं वाटतं सत्य जे काय आहे ते सर्व सत्य इन्व्हेस्टिगेटिंग एजन्सी समोर आणतील। त्यांच्या वतीने बोलण्याचा माझा अधिकार नाही आणि ते योग्य होणार नाही। पण जर कारवाई मुंबई महानगरपालिकेतल्या घोटाळ्याची झाली असेल तर 46,000 कोटी रुपये ज्या अर्थसंकल्पातले खर्च होतात तो कर भूमिपुत्रांनीच दिलाय। भूमिपुत्रांनीच त्याचा हिशोब मागितलाय। भूमिपुत्रांच्या पैशावर तुमचे चिमले उभे राहिले आहेत। भूमिपुत्रांच्या पैशावर भ्रष्टाचाराचे मजले तुम्ही बांधले आहेत आणि त्यामुळे खरी भूमिपुत्रांची लढाई ही भारतीय जनता पार्टी लढते आहे। कंत्राटदाराने टक्केवारांची लढाई हा महापौर आणि शिवसेनेचा कार्यक्रम आहे। सन्माननीय भुजबळ साहेब अजूनही न्यायाधीशाच्या भूमिकेत नाहीत। त्यांनी गव्हर्नमेंट लॉ कॉलेजमध्ये अभ्यास करायला हरकत नाही।
किंबहुना हवी असेल तर भारतीय जनता पार्टी त्यांना स्कॉलरशिप पण देईल. कायदा सुस्पष्ट आहे. किंबहुना या विषयावर नवाब मलिक यांच्या वकिलांनी न्यायाधीशासमोर ही बाजूही मांडली आहे. न्यायाधीशाने त्यातली सुस्पष्टता आणली आहे आणि ती सुस्पष्टता खूप क्लिअर आहे. ज्या मालमत्ता दाऊदच्या बहिणी हसीना पारकरने घेतल्या त्या मालमत्ता नवाब मलिक यांनी खरेदी केल्या. नवाब मलिक त्या मालमत्तेवर आजही बसले आहेत. ते त्याचा उपभोग आजही घेत आहेत. त्याची मालकी ते आजही सांगतायत. त्या मालमत्तांचा विनियोग नवाब मलिक यांच्या इन्कम टॅक्स रिटर्नमध्ये कदाचित आजही असेल. त्यामुळे ही सततच्या मालमत्तेची प्रक्रिया आहे. ही कंटिन्युइंग ऑफेन्स आहे आणि त्यामुळे जी मालमत्ता आजही नवाब मलिकांच्या नावावर विनियोगासाठी उपभोगासाठी आहे त्या मालमत्तेत आजच्या कायद्याप्रमाणे गुन्हा बनतो. हे केवळ मी म्हणत नाही, न्यायाधीशांनी सांगितलंय. आणि म्हणून जनतेत विपर्यास करण्याचा प्रयत्न भुजबळ साहेब करू नका. सत्य जेव्हा मांडता येत नाही त्यावेळेला विपर्यासाचा सहारा घ्यायला लागतो. माझी तुम्हाला नम्र विनंती आहे, गव्हर्नमेंट लॉ कॉलेजमध्ये आपण स्वतःला एनरोल करा. हवी असेल तर तुमची स्कॉलरशिप भाजप भरेल. आज भारतीय जनता पार्टी की प्रदेश इकाई की कोर कमेटी की महत्वपूर्ण बैठक है. ये बैठक हमारी नियमित प्रक्रिया का भाग है. लेकिन आज महाराष्ट्र जिन बातों के कारण दुर्भाग्य से देश में जाना जा रहा है उसकी भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र यूनिट को चिंता है. ये महाराष्ट्र सुखी संपन्न समृद्ध विकसित महाराष्ट्र इस नाते दुनिया में जाना जाता है. लेकिन महाराष्ट्र विकास आघाड़ी के सरकार ने इस महाराष्ट्र का परिचय पूरे दुनिया में और देश में भ्रष्ट मंत्री, आतंकवादियों को समर्थन देने वाले मंत्री और भ्रष्ट व्यवस्था के वाहक इस नाते दुर्भाग्य से करने का काम किया है. और इसके कारण जो विषय जो समस्याएं महाराष्ट्र के सामने है, हमारे किसानों की हालत आज भी खस्ता है. हमारे जवानों को रोजगार देने के नए उपक्रम नहीं बन रहे. महिलाओं के अत्याचार बढ़ रहे. हमारे विद्यार्थियों की परीक्षाओं की व्यवस्था ठीक नहीं चल रही है. हमारे ओबीसी और मराठा समाज को आरक्षण से वंचित किया जा रहा है. हमारे गरीब पीड़ित समाज को, वो आदिवासी हो या दलित, इनकी योजनाओं में खंड पड़ गया है. ये सभी समस्याओं को महाराष्ट्र की सरकार बिल्कुल ध्यान नहीं दे रही. बजाय उसके सिर्फ भ्रष्ट मंत्री, आतंकवादी व्यवस्था को चलाने वाले दाऊद के गुंडे और दाऊद के हस्तक, इनको संरक्षित करने का कार्यक्रम शिवसेना, राष्ट्रवादी कांग्रेस और कांग्रेस के लोग कर रहे हैं. भारतीय जनता पार्टी आने वाले समय पर महाराष्ट्र की जनता को न्याय देने के लिए और इस भ्रष्ट व्यवस्था को उखाड़कर फेंकने के लिए संगठनात्मक रचना, आंदोलन, आयोजन और कार्यक्रम, इसकी चर्चा करने के लिए आज इकट्ठा हुए. हमारी बात और हमारा नारा स्पष्ट है. भ्रष्ट व्यवस्था का किला ध्वस्त हो, नैतिकता का पथ प्रशस्त हो, दुर्जन को शासन का भय हो, सज्जन का जीवन निर्भय हो, व्यक्ति व्यक्ति एक कहे गर्व से मुझ में मेरा धर्म बचाए. माननीय मोदी जी के नेतृत्व में ना खाऊंगा ना खाने दूंगा, ये लड़ाई तेज हो चुकी है. 2014 से अलग अलग व्यवस्थाओं में परिवर्तन, आवश्यक योजनाएं, कड़े कानून की व्यवस्थाएं और उसके बाद कार्रवाई, यह अभी चल पड़ी है.
महाराष्ट्र में परिवारवाद विरुद्ध लोकशाहीवाद, डेमोक्रेसी वर्सेस फैमिली पार्टी, इसका युद्ध अभी छिड़ चुका है और इस युद्ध में अंतिमतः महाराष्ट्र की जनता जीतेगी, भ्रष्ट व्यवस्था खत्म होगी, सामान्य व्यक्ति का आवाज बुलंद होगा, आतंकवादियों का आवाज खत्म होगा। इस प्रकार की लड़ाई हम तेज करेंगे और उसकी चर्चा के लिए आज की बैठक है। जो सेंट्रल एजेंसीज, इन्वेस्टिगेटिंग एजेंसीज काम कर रही है, उसको रोकना ये भ्रष्टाचार को समर्थन करना है। अगर कोई एजेंसी निष्पक्ष काम कर रही है, उस पर अगर दरवाजे खटखटाने हैं तो न्यायालय के दरवाजे खुले हैं। महाराष्ट्र में भी ऐसे नेताओं ने दरवाजे खटखटाए और उनको, कई लोगों को इस पर न्यायालय से आदेश भी मिले हैं। लेकिन आतंकवादी व्यवस्था में चलने वाले लोग, दाऊद के हस्तक, दाऊद की बहन की प्रॉपर्टी को हजम करना, ऐसे आरोप जिनके ऊपर है, उनके समर्थन में अगर महाराष्ट्र के मंत्री उतरते हैं तो मैं तो मानता हूं जो शपथ उन्होंने महाराष्ट्र की जनता को संरक्षित और न्याय देने के लिए है, उसका उन्होंने भंग किया है। और इस प्रकार का काम पद पर बैठे हुए लोगों ने नहीं करना चाहिए, भले वो मेयर हो या मंत्री हो। ये भ्रष्टाचार को समर्थन का काम करने से आप बचे, ऐसा हमारा उनको निवेदन है। मला असं वाटतं की जयंत पाटील हे ज्यांचं वक्तव्य आहे ते त्यांच्या असलेल्या न्यूनगंडापोटी आहे। कर नाही त्याला डर कशाला, मी खीर खाल्ली तर बुड घागरी, अशा स्वरूपाचं निर्मळ आयुष्य असलं पाहिजे। आणि म्हणून जर भ्रष्टाचार केला असेल तर तुम्हाला यंत्रणांच्या समोर जावं लागेल। सूडबुद्धीने कारवाई करणे केंद्राचं राजनीती नव्हे। केंद्रीय मंत्र्यांना अटक करण्याचे धंदे जयंत पाटील तुमचे, विरोधी पक्ष नेत्यांवर खोटे गुन्हे दाखल करणे किंवा करण्याचा प्रयत्न करणे हे धंदे तुमचे। वर्तमानपत्राच्या प्रतिनिधींशी वार्ताहर परिषदेत बोलल्यावर विपर्यास काढून ऑफेन्स रजिस्टर करणे हे धंदे तुमचे आणि याला सूडबुद्धी म्हणतात। भ्रष्टाचार उघड करणं आणि बदल्याच्या भावनेने काम करणं या दोन गोष्टी वेगळ्या आहेत। महाविकास आघाडी करते ती बदल्याची भावना, केंद्रीय यंत्रणा करतात ते भ्रष्टाचाराला उजागर करण्याचं काम। राजगावमध्ये अनेक ठिकाणी दुकानं जे व्यापाऱ्यांनी समर्थनादेश बंद केलेले आहेत। व्यापाऱ्यांनी शिवसेनेच्या दबावात येण्याचं कारण नाही। शिवसेनेच्या दबावामध्ये सत्याचा रस्ता लपला जाऊ शकत नाही। व्यापाऱ्यांवर जर कोणी दादागिरी जबरदस्ती केली तर पोलिसांनी त्याची चिंता केली पाहिजे। किंबहुना भारतीय जनता पार्टी या व्यापाऱ्यांवर कोणी जबरदस्ती केली तर त्यांच्या मदतीला उभं राहील।